तर मुंबईतील विसर्जन मिरवणूक आणि पुण्यातील विसर्जन मिरवणुकीची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। लालबागच्या राजाची ही सुंदर आकर्षक सुबक नेत्रदीपक अशी ही मूर्ती संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरात आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला हा लालबागचा राजा अगदी थाटामध्ये मिरवणूक निघालेली आहे। लालबागच्या राजाची दृश्य खरं तर डोळ्यामध्ये साठवण्यासारखी दृश्य आहेत। हजारो भक्तांचा हा मिरवणुकीमध्ये सहभाग आणि राजाला निरोप देण्यासाठी हे गणेश भक्त जयघोष देखील करतात। भूषण शिंदे आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। भूषण, सध्या मुंबईतील महत्त्वाच्या गणपतींच्या मिरवणुकांची परिस्थिती नेमकी काय आहे? कुठपर्यंत या मिरवणुका आलेल्या आहेत? प्रशासनाच्या वतीने कशा पद्धतीची सुविधा करण्यात आलेली आहे? आणि गिरगाव चौपाटीची सध्याची अपडेट्स नेमके काय आहेत, ज्या ठिकाणी या सगळ्या महत्त्वाच्या मानाच्या गणपतींचं विसर्जन होणार आहे? नक्कीच शुभम, एकंदर गिरगाव हा संपूर्ण जो परिसर आहे तो परिसर सध्या आपल्याला गर्दीनं ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहे। एकंदर अगदी मोठमोठाले गणपतीच्या मूर्त्या या इथं अगदी रांगेने अगदी शिस्तबद्ध पद्धतीने इथं गिरगाव दाखल होत आहेत। आणि एकंदर प्रत्येक गणेश मंडळाचा, तरुणाईचा, इथल्या प्रत्येक गणेश भक्ताचा उत्साह जो आहे तो आपल्याला ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहे। आणि या संपूर्ण गणेशोत्सवामध्ये अगदी जर मुख्य गोष्ट पाहिली तर या संपूर्ण गर्दीचं नियोजन जे आपल्याला झालेलं पाहायला मिळतं ते अत्यंत चोख आपल्याला पाहायला मिळत आहे। या संपूर्ण गर्दीमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त आहे। त्यामुळे या संपूर्ण गर्दीमध्ये याचं गर्दीचं नियोजन जे आहे ते आपल्याला अगदी चोख झालेलं पाहायला मिळत आहे। अगदी मोठमोठाले गणपती इथं रांगेने आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत। आणि एकंदर प्रत्येक गणपती हा विसर्जनासाठी हा गिरगाव चौपाटीवर दाखल होत आहे। आणि एकंदर यावर्षी जर नियमावली पाहिली तर कुठेतरी 6 फुटांच्या वरील मूर्त्यांना फक्त समुद्रामध्ये विसर्जनाची परवानगी आहे आणि बाकी 6 फुटाच्या खालील सर्व मूर्त्या आहेत त्या सर्व मूर्त्यांना कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करणं हे बंधनकारक आहे। अशा प्रकारे नियम आहे। मात्र संपूर्ण नियमाचं आपल्याला काटेकोर पद्धतीने पालन होताना पाहायला मिळत आहे। आणि प्रत्येक गणेश भक्त हा अगदी 10 दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप देत आहे। आणि एकंदर या संपूर्ण निरोप प्रसंगी कुठेतरी भावुक झालेला पाहायला मिळत आहे। प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आसू आणि हसू अशी दुहेरी भावना पाहायला मिळत आहे। 10 दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केली, बाप्पाला गोडधोड नैवेद्य दिला, त्यानंतर आज बाप्पाला निरोप देताना कुठेतरी काही भाविक किंवा भक्तजण आपल्याला हे भावुक झालेले पाहायला मिळत आहे। एकंदर अशा प्रकारे गर्दीमध्ये ओसंडून वाहणाऱ्या गर्दीमध्ये बाप्पाला निरोप देताना अक्षरशः इथला उत्साह आणि इथलं वातावरण हे आपल्याला अगदी चैतन्यमय पाहायला मिळत आहे। शुभम, भूषण, सध्या लालबागचा राजा कुठपर्यंत पोहोचलेला आहे या संदर्भातले काही अपडेट्स मिळतील का? नक्कीच शुभम, सध्या लालबागचा राजा हा अजून गिरगावपासून बऱ्याच अंतरावर मागे आहे। आणि एकंदर लालबागच्या राजाचं विसर्जन हे दुसऱ्या दिवशी सकाळी 7 ते 8 वाजता होतं। म्हणजे उद्या रविवारी सकाळी 7 ते 8च्या सुमारास बाप्पाचं लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे। अशा प्रकारे बाप्पाचं या लालबागच्या राजाचं नियोजन दरवर्षी जे असतं यानुसार लालबागचा राजा जो आहे तो गिरगावमध्ये साधारण सकाळी 5 वाजता इथे पोहोचणार, गिरगावमध्ये दाखवणार। त्यानंतर साधारण 6 वाजता तो गिरगाव चौपाटीवर दाखवतील। त्यानंतर जी बाप्पाची आरती पार पडेल, त्यानंतर आरतीनंतर साधारण 7 किंवा 8 वाजता लालबागच्या राजाचं विसर्जन इथे सोहळा जो आहे तो आपल्याला पार पडताना पाहायला मिळेल। आणि एकंदर या संपूर्ण गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये आपल्याला खूप चांगलं नियोजन पाहायला मिळतंय। ज्या प्रकारे मुंबई पोलिसांनी ज्या प्रकारे बंदोबस्त केलेला आहे तो अगदी चोख असा बंदोबस्त पाहायला मिळेल। आणि एकंदर या संपूर्ण गर्दीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अनेक यंत्रणा इथे काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी मुंबई महानगरपालिका असेल, मुंबई पोलीस प्रशासन असेल किंवा अगदी इतरत्र मागवलेल्या ज्या फोर्सेस आहेत त्यानुसार आपल्याला एकंदर चोख नियोजन, चोख पोलीस बंदोबस्त इथे पाहायला मिळत आहे। आणि एकंदर मोठी गर्दी इथं संपूर्ण गिरगावच्या परिसरामध्ये पाहायला मिळत आहे। ठीक आहे भूषण, महत्त्वाचे अपडेट तू पोहोचवतो आहे, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।